भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता जो निर्णय लेंगे मुख्यमंत्री पद के बारे में, जो उनका कैंडिडेट होगा, उसको हमारा शिवसेना का पूरी तरह समर्थन है, पूरी तरह हमारा पाठिंबा उनको है। ये आपको बताने के लिए मैंने आज सबको बुलाया है। नुकतंच ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केलेली आहे। एकंदरीतच मुख्यमंत्री पदाचा दावा जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी सोडलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा जर का मुख्यमंत्री बनत असेल तर माझा पूर्णपणे त्याला पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं। अनेकदा अशी चर्चा चालू होती की मुख्यमंत्री पद जाईल याच्यावर एकनाथ शिंदे नाराज आहे, पण त्यांनी पूर्णपणे आपलं सहमत जे ते भारतीय जनता पार्टीला दाखवलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये सरास त्यांनी एक पाठिंबा दिलेला आहे की जर का मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल तर माझा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील। आणि सोबतच मोदी आणि अमित शहाचे त्यांनी चांगलेच आभार मानलेले आहेत। मोदी आणि अमित शहांनी 2.5 वर्ष त्यांना ताकदीने पाठिंबा दिलेला होता। कालच्या दिवशी मोदी साहेबांसोबत एकनाथ शिंदेचं बोलणं देखील झालेलं आहे फोनद्वारे। आणि आता उद्या तिन्ही प्रमुख नेते महायुतीचे अर्थात एकनाथ शिंदेची शिवसेना, तसेच भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये शहांसोबत बैठक होणार आहे। सगळ्यांची नजर लागली होती ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे याच्याकडे। शपथविधी अद्याप बाकी आहे। महायुतीने आपलं विधानसभेमध्ये कमाल दाखवलेली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री पदाची आणि मुख्यमंत्री कोण होणार याची। आणि त्यातच आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर का भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनला तर माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे। नाराजी जी एकनाथ शिंदेमध्ये होती आणि ही जी बातम्या पसरली होते पूर्णपणे अफवा आहेत असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। आता उद्याच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो, मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा बनणार आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सारे अपडेट्स आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तात्पुरते इथेच थांबूया। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम बोरगरे सोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर।